निर्माण झालेला आहे आणि अशा त्या तीर्थक्षेत्रावर आज त्यांनी झारखंड राज्याने त्याच्या मुख्यमंत्र्यांनी ते पर्यटन स्थळ म्हणून जाहीर केलेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून हा आपण मूक मोर्चा सर्व जैन समाज सकल जैन समाजातर्फे काढलेला आहे। तर आमची एकच विनंती आहे की त्यांनी तो निर्णय मागे घ्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा आणि आमचं पवित्र स्थान असं जसं तुमचं काशी क्षेत्र आहे तसं हे आमच्या समाजाचं सम्मेद शिखर जे क्षेत्र आहे तर ते क्षेत्रावर कुठलेही पर्यटक स्थळ म्हणून जाहीर करू नये आणि तो निर्णय त्यांनी मागे घ्यावा। आमचे शिष्टमंडळ त्या झारखंडचे मुख्यमंत्री यांना भेटलेलं आहे कालच, त्यांनी शब्द दिलेला आहे की आम्ही हे निर्णय मागे घेऊ। तरी परंतु आमच्या सर्व जैन समाज आज करकम आहे, पंढरपूर आहे, सोलापूर आहे, सर्व जैन समाजामध्ये उद्रेक झालेला आहे आणि आम्ही अमुक मोर्चा अहिंसा मार्गाने काढलेला आहे। कुठलेही अनुचित प्रकार न करता आम्ही हा मोर्चा अहिंसा मार्गाने काढलेला, तरी आमचं हे आम्ही त्यांना हे साहेब निवेदन देतोय आणि हा मोर्चा इथं समाप्त करतोय आणि त्यांनी आम्हाला हे जे निवेदन दिलेलं आहे त्यांनी ते वर पाठवा अशी त्यांना मी विनंती करतो आणि माझं छोटंसं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। भारतीय घटनेचे मानसिक पगार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर भाऊसाठी महात्मा फुले या सर्व महामानवांना अभिवादन करून आज ज्या जैन समाजाच्या विविध मागण्यांसाठी जो मोर्चा काढला त्या मोर्चास दलित महासंघ रिपाई आणि सर्व बहुजन समाजाच्या वतीने आम्ही जाहीर पद्धतीने पाठिंबा देतो। जय भीम, जय भारत। आज संपूर्ण भारतभर सकल जैन समाजाच्या वतीने झारखंड सरकारने जो सम्मेद शिखर जे आमचे पवित्र स्थान जे आहे त्या ठिकाणी पर्यटन स्थळ घोषित केलेलं आहे। हे पर्यटन स्थळ घोषित केल्यामुळे त्या ठिकाणी मद्य विक्री, मांस विक्री व इतर गोष्टीसाठी प्राधान्य दिलं जाईल। त्यामुळं आमचे ते पवित्र स्थान आहे ह्या गोष्टी सर्व थांबल्या पाहिजेत कारण त्या ठिकाणी ते पर्यटन स्थळ घोषित करू नये। त्यामुळे आज सर्व भारतभर जे सकल जैन समाज आंदोलन होत आहेत तरी आम्ही करकम ग्रामस्थ जे सकल जैन समाजाच्या वतीने करकम पोलीस स्टेशन, करकम पंढरपूर तहसील यांना निवेदन देतो की बाबा हे जे पर्यटन स्थळ आहे ते घोषित झालेला तो निर्णय रद्द करावा व आमचे जे पवित्र स्थान आहे सम्मेद शिखरजी ते पवित्र राहावं असं आम्ही पूर्ण करकम सकल जैन समाज संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं तिथे API तारूसाहेब मोरे साहेबांना निवेदन देत आहे। तर ते निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी SP साहेबांवर आमच्या मागण्या पोचवाया एवढी मी त्यांना विनंती करतो। जय हिंद। आज मी आमच्या जैन धर्माच्या वतीने एक प्रतिनिधी म्हणून आज जसं काशी हे स्थान धर्माचं स्थान आहे, नाजूक आहे, तसं आमच्या जैन धर्मावर अहिंसा तिथं सगळी अहिंसा व्हायची। भारतभर आम्ही जैन धर्माच्या बांधवांनी सगळ्यांना मला पाठिंबा दिला आहे। तर आम्ही पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलं की वर पाठव की आमचं तिथं मद्यपान कोणतं बी अहिंसा होऊ नये, अहिंसा आम्ही कधी मूक मोर्चा म्हणून आम्ही काढलेला आहे। तर सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आणि कधी आम्ही गपचूप बसणार नाही। ह्याच्या पुढे जरी आम्हाला न्याय दिला तर ह्याच्या पुढे सुद्धा आम्ही आवाज उठवणारच, पण फक्त आम्ही अहिंसा करत नाहीत। अहिंसा आमच्या धर्माचं हेच आहे की अहिंसा परमो धर्म। महावीरांनी शिकवण दिली की जिओ और जीने दो, त्याच्यातनं तरी मी एक संदेश देते की शिखरजी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। तर ह्याने आम्ही एकच हे करतो की आमचा निषेध करतो आम्ही ह्याचा झारखंड सरकारचा की आम्हाला कुठेही पवित्रता आमची भंग झाली न पाहिजे आणि तिथं आम्ही त्या क्षणी ते ऍक्शन घेणारच। एवढं बोलून मी 2 शब्द संपवते आणि दादासाहेबांना मोरे साहेब त्यांनी आम्हाला सगळं सहकार्य केलं आणि आमचं त्यांनी आमचं निवेदन घेतलं। धन्यवाद सर। प्रथमतः झारखंड सरकारचा निषेध व्यक्त करतो पर्यटन स्थळ म्हणून तिथं होणारा अहिंसा असेल किंवा इतर गोष्टीचा अत्याचार होणार आहे। हा समाज जरी शांत आणि संयमी असला तरी हा आर्थिक गोष्टीचा कणा आहे भारत देशाचा, याच्यावर आपली भारताची अर्थव्यवस्था चालते। शांत आणि संयमाचा अंत न पाहता त्यांनी हा निर्णय माघारी घ्यावा, नाहीतर हा समाज ज्यावेळेस कधी रस्त्यावर उतरायची वेळ आली तर आम्ही त्यांच्याबरोबर नेहमी कायम राहू अशी शुभेच्छा देतो आणि या सरकारचा निषेध व्यक्त करून हे पर्यटन स्थळ कॅन्सल करावं अशी विनंती करतो।
समेत शिखरजी या जैन धर्मीयाच्या पवित्र आणि श्रद्धास्थानाचा जो झारखंड राज्य सरकारने जो पर्यटन क्षेत्र म्हणून जो निर्णय घेतलेला आहे, या निर्णयाच्या विरोधामध्ये देशभरामध्ये सर्वच जैन धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि या निर्णयाच्या विरोधामध्ये देशामध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. अशा या निर्णयाच्या विरोधात सर्व स्तरामधून निषेध व्यक्त होत आहे. आज करकम वासियांच्या वतीनं आज या ठिकाणी हा निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे. या मोर्चामध्ये करकम गावातील आपल्या गावातील सर्वच नागरिक सहभागी आहेत. सर्व ग्रामस्थ जैन धर्मीयांच्या पाठीशी आहेत हेच या ठिकाणी मी जाहीर करतो आणि करकम ग्रामस्थांच्या वतीनं जो झारखंड राज्य शासनाने जो निर्णय घेतला आहे तो तात्काळ निर्णय मागे घ्यावा हीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि करकम ग्रामस्थांच्या वतीनं सर्व जैन वासियांना मी पाठिंबा या ठिकाणी देतो आणि करकम ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी मी पाठिंबा जाहीर करतो. तुमचा सर्व महापुरुषाला अभिवादन करून या ठिकाणी तुमचा झारखंड सरकारचा निषेध व्यक्त करून जे धर्म जैन धर्माचे जे तीर्थस्थान आहे समेत शिखरजी या ठिकाणी जे पर्यटन सरकारच्या माध्यमातून उभारण्याचा प्रयत्न चालू आहे त्या गोष्टीचा सर्व धर्म बांधवांनी जैन बांधवांनी निषेध व्यक्त केलेला आहे. तरी त्यांच्या भावना शासनाने त्वरित समजून घेऊन सदरचा निर्णय त्वरित मागे घ्यावा यासाठी रिपब्लिकन पार्टी करकम शहर आणि सोलापूर जिल्हा जैन धर्मीयाच्या बरोबर असेल आणि त्यांना या ठिकाणी पाठिंबा जाहीर करतो आणि सरकारला परत एक बार सांगतो की सदरचा निर्णय मागे घेऊन जैन धर्मीयांना न्याय द्यावा एवढीच भूमिका या ठिकाणी मांडतो आणि परत त्या झारखंड सरकारचा आपण निषेध व्यक्त करतो. एवढं बोलून मी थांबतो. आज समेत शिखरजी झारखंड राज्य या ठिकाणी जैन धर्मियांचं पवित्र स्थान असलेल्या समेत शिखरजी येथे झारखंड सरकार राज्य सरकारच्या वतीने तो तीर्थक्षेत्र हे पर्यटन क्षेत्र म्हणून निर्णय घेण्यात आलेला आहे. निर्णय घेत असताना शेवट लोकशाही आहे, पण लोकशाहीच्या माध्यमातून सुद्धा कोणाच्या समाजाच्या भावना दुखावणार नाहीत, जैन समाजाच्या पवित्र्याला धोका लागणार नाही अशा प्रकारचे कोणतेही भावना दुखावणार असतील त्या तिथल्या तीर्थक्षेत्राला भविष्यामध्ये जाऊन आज तीर्थक्षेत्र घोषित झाले, उद्या तिथं रिसॉर्ट होतील, पब होतील, त्यामुळे तिथलं पावित्र्य धोक्यात येण्याच्या दृष्टीनं जैन समाजानं आज हा निषेध मोर्चा काढलेला आहे. या निषेध मोर्चा जैन समाजाचा जरी असला तरी आज या निषेध मोर्चाला करकम ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने नारायण गायकवाड, सचिन शिंदे, सुरेश शिंदे समाजातील सर्व स्तरातून पाठिंबा दिला. त्याबद्दल आपल्या समाजाच्या वतीने त्यांचे सुद्धा आभार मानतो. साहेब, आज आम्ही समाजाच्या वतीनं आमच्या जैन समाजाचे व्यवसाय बंद केले. तर म्हणजे आयुष्यानं चालणारा आमचा समाज आहे. कधी कोणाच्या भावनेला ठेच न पोचणे होता येईल एवढे काळजी आम्ही घेतो, पण निश्चित रूपानं आमच्या भावनेला जर ठेच पोचत असेल तर इथून पुढे आज करकम आमच्या समाजाने केला आहे. भविष्यामध्ये करकम सुद्धा आम्ही बंद करू. त्या पुढची हे लक्षात घेता आमच्या भावना वर कलेक्टर असेल, वरच्या राज्य सरकारपर्यंत असेल, केंद्र सरकारपर्यंत असेल तर तुम्ही पोचवाव्यात व जैन समाजाच्या भावनेचा सन्मान करावा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिनेंद्र. जैन धर्माचा विजय असो. जो झारखंड सरकारने जो आमच्यावरचा अन्याय असणारा निर्णय घेतला, आम्ही जन्मल्यापासून एवढा असल्यापासून सर आमचं स्वप्न असतं की जे आमच्या जैन धर्माचे जे 24 तीर्थंकर त्यातले 20 तीर्थंकर हे तिथं मोक्षाला गेले. आम्ही आमच्या जन्माचं सार्थक शिखरजी झाल्यावरच समजतो.
आमचं त्याशिवाय जन्माचं सार्थकच होत नाही. तर अशा जो निर्णय घेतलेला आहे तो त्वरित त्यांनी रद्द करावा. आम्ही अल्पसंख्याक जरी असलो ना तरी पण आम्ही अहिंसक मार्गाने त्यासाठी लढायला पूर्ण महाराष्ट्र नाही भारत तयार झालेला. तर सरकारने आमचं हे आम्ही जे अहिंसक वृत्तीने आम्ही आमचं मागतोय. आम्ही दुसऱ्याचं मागत नाहीये. आमचं शिखरच हक्क मोडून कोणीच घेऊ शकत नाही. आमची शिखर जी होती आहे आणि ती असणार आहे. जब तक सूरज चांद रहेगा ना तोपर्यंत आमची शिखर जी आहे ती आमच्याकडून कुणीच हिरावून घेऊ नये. कारण हे बालकांचं आहे, आमच्या जैन बालकांचं आहे. ते जैन बालकांना राहिलं पाहिजे. पर्यटन स्थळ झालं असं तुम्हाला माहिती आहे की पर्यटन स्थळावर शुद्धी राहत नाही. आम्ही बिना चप्पलची आमचे एवढे बालक सुद्धा बिना चप्पलचे वर जातात, चप्पल घेत नाही. अशुद्धी 27 किलोमीटर आहे. अशुद्धीमध्ये सुद्धा आम्ही जात नाही. इतक्या लांब जर गेला कुणाला अशुद्धी आली तर आम्ही अशुद्धीमध्ये वर जात नाही. पर्यटन स्थळ झाल्यावर त्या अशुद्धीचा कोण विचार करणार आहे का? तिथं बार उघडले जातील, तिथं काय काय केलं जाईल त्याची आम्हीच कल्पना करू शकत नाही. हे जो निर्णय जेव्हापासून आम्हाला माहिती झालाय ना तेव्हापासून आमची झोप उडलेली आहे. तर खरंच आम्ही आमचा अल्पसंख्याक समाज हा कुणाला कधी त्रास न देणारा आहे. तर माझी खूप खूप कळकळीची विनंती आहे सर की तुम्ही हे वर सादर करावं. धन्यवाद. वंदे मातरम. आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आम्हाला हा चांगला निर्णय ऐकायला भेटो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट. आणि काही तोंडातून गेला असेल तर चुकून क्षमा. जय जिनेंद्र. काही असलं तरी पूर्वीपासून शिखरजी हा देवस्थान जैन समाजाचा इतका आधी याच्या अगोदरचे सुद्धा भरपूर जैन समाज हे शिखरजीचं तीर्थक्षेत्र मानतात. आणि तिथं 24 टोकामध्ये 20 तीर्थंकर तिथं त्यांनी स्मशानभूमी तिथं आहे त्यांची 20 जणांची. तर सरकारने एवढीच काळजी घ्यावी की ते पर्यटन करू नये. आता जैन समाज आहे द्वार आहे कुठलीही गोष्ट त्यांनी करू नये. महावीर त्याबद्दल त्यांचे बी मी अभिनंदन करतो, आभार मानतो. बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.